जलजीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन या केंद्र पुरस्कृत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान आहे। त्याचबरोबर राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी आरोग्याच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवत आहेत। मात्र या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचं वेतन मिळालेलं नाही। कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 950 कर्मचारी काम करतात। दिवाळी तोंडावर असताना वेतन न मिळाल्यानं दिवाळी कशी साजरी करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। अनेकांनी बचतीचे पैसे खर्चासाठी वापरलेत। महागाई आणि इतर खर्चामुळे खिशात आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही। थकीत वेतन मिळावं यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनं सादर करण्यात आली आहेत। जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्य पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाशी संपर्क साधला असता केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झाला नसल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। जिल्हा आणि तालुका स्तरावर कार्यरत असणारे कंत्राटी कर्मचारी अत्यल्प वेतनावर काम करतायत। यातूनच त्यांना घरगुती खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्यावरील खर्च भागवावा लागतोय। दिवाळीच्या तोंडावर खर्च करायला पैसे कुठून आणायचा असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलाय। दरम्यान थकीत वेतनाबाबत आज मुंबईत मंत्रालयात बैठक झाली। मात्र या बैठकीत कोणताच निर्णय झाला नसल्यानं या कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा अंधारातच जाण्याची भीती व्यक्त होतेय।